नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? मेरा अहोभाग्य। काय आहे? मेरा अहोभाग्य। तर लेखकने या धड्यात काय आम्हाला शिकवणार आहे? काय आम्ही शिकणार आहे? चला बघूया। पहिला लेखकचा परिचय। लेखक कोण आहे? चंद्रगुप्त विद्यालंकार। कोण आहे? चंद्रगुप्त विद्या अलंकार। त्यांचा जन्म आणि परिचय आपण बघूया। जन्म 1906, रचनाएं संदेह मेरा बचपन, न्याय की रात, मेरा मास्टर साहेब, चंद्रकला, पगली, 3 दिन, भय का राज्य, देव और मानव आदि। हे सगळे त्यांचा उपन्यास, कहाणी किंवा हे ते लिहिलं आहे। कोणी लिहिलं आहे? चंद्रगुप्त विद्यालंकारने लिहिलं आहे। यांचा परिचय बघूया। आपने साहित्य एवं पत्रकारिता के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य किया है। यांनी साहित्य एवं पत्रकारिताच्या क्षेत्रात खूप उल्लेखनीय कार्य केले आहे। प्रस्तुत पाठ में लेखक ने गुरुदेव रविंद्रनाथ ठाकुर जी से हुई भेंट से संबंधित संस्मरण बताया है। इथे काय लिहिलं आहे त्यांनी की जे चंद्रगुप्त विद्यालंकार लेखक आहे त्यांची भेट रवींद्रनाथ ठाकूर जी तिथे झाली त्यांचा जो संस्मरण आहे त्या या धड्यात दिले आहे। तर चला बघूया। फरवरी 1936 में मुझे शांति निकेतन जाना था। जे लेखक आहे विद्यालंकार त्यांना फरवरी 1936 ला कुठे जायचा होता? शांति निकेतनला जायचा होता। वहाँ एक साहित्यिक कार्यक्रम होने वाला था। तिथे एक साहित्यिक कार्यक्रम होता। तिथे एक साहित्य कार्यक्रम होता। मैं बहुत ही उल्लसित था क्योंकि उस कार्यक्रम की अध्यक्षता स्वयं गुरुदेव रविंद्रनाथ जी करने वाले थे। ते खूप उत्सुक होते कारण की तिथे जो कार्यक्रम होता ते कोण करणार होता? स्वयं गुरुदेव रविंद्रनाथ जी करने वाले थे। ते तिथे जे कार्यक्रम होता ते करणार होते। निश्चित दिन कोलकाता से हम बहुत सारे लोग शांति निकेतन के लिए रवाना हुए। निश्चित एक दिवस आम्ही ठरवला आणि कोलकाताला निघालेला तयार झाला। लगभग 1 दर्जन हिंदी वालों का दल शांति निकेतन के सुंदर अतिथि भवन में ठहराया गया। यह अतिथि भवन अशोक वृक्ष। आता इथे काय झालं? किती लोक गेले होते? 1 दर्जन। किती? 1 दर्जन लोक हिंदी वाला दल दल म्हणजे घेऊन गेलं होतं। कुठे गेलं होतं? शांती निकेतनला आणि तिथे तिथून त्यांना अतिथी भवन या स्थानावर ठरवले होते आणि त्या अतिथी भवनला अशोक वृक्ष होता। कोणता वृक्ष होता? अशोक। जे तुम्ही इथे पाहणार आहे हे शांती निकेतन आहे आणि हे जो वृक्ष आहे ते वृक्षाचा लेखकने बातमी केले आहे। जे लेखक चंद्रगुप्त विद्यालंकार कुठे जायचा होता? त्यांना शांती निकेतनला जायचा होता आणि हे आहे शांती निकेतन। तर चला पुढे बघूया। के सघन उपवन के बीचों बीच बनाया गया था। बबूल के वृक्षों के बीचों बीच म्हणजे बबूलच्या वृक्षाचा बीचों बीच म्हणजे मध्येही ते उपवन होता। उपवन म्हणजे बाग होता आणि तिथे बनवलं होतं शांति निकेतन। बहुत ही सुंदर, बड़ी और अच्छी इमारत थी वह। ती खूप सुंदर आणि खूप उंची इमारत होती। खूप सुंदर आणि खूप उंची इमारत होती। जैसा सोचा था वैसा ही पाया। जसा आम्ही विचार करत होता ते तसंच होते। ऊपर की मंजिल में एक कमरे में हमें ठहराया गया। तिथे वरच्या मंजिलवर आम्हाला तिथे ठरवला होता। कमरे के बाहर एक विस्तृत बरामदा था। तिथे कमरेच्या बाहेर एक विस्तृत बरामदा होता। बरामदे में खड़े होकर अगर बाहर देखा जाए तो सामने ही सघन बबूल वृक्षों दिखाई देते थे। ते बरामदामध्ये आम्ही उभे राहतो तर समोर आम्हाला काय दिसत होतं? बकुल वृक्ष, बकुल पेड़
समोर दिसत होते। दूसरे दिन प्रातःकाल ही हमें बताया गया कि गुरुदेव का स्वास्थ्य ठीक नहीं है। सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला असा संदेश आला की गुरुदेवचं स्वास्थ्य ठीक नहीं आहे। अतः कार्यक्रम की बैठक में वो नहीं आ पाएंगे। अतः एवं ते कार्यक्रमचं बैठक जो असणार तिथे नाही येऊ शकत। मैं बहुत निराश हो गया। तथापि हमें जब ये मालूम पड़ा कि उनके डॉक्टर ने हमें लोगों को केवल 15 मिनिटों का समय दिया है, ते खूप अतिशय झाला। ते खूप निराश झाला की मला त्यांच्या सोबत भेटायचं आहे आणि ते आजारी पडला। तर असा संदेश आला की डॉक्टरने फक्त 15 मिनिटात दिले आहे त्यांना भेटायला, जिसमें गुरुदेव के दर्शन तथा उनके साथ संक्षिप्त वार्तालाप भी हो सकता है। तब हमारी खुशी का ठिकाना न रहा। त्यांनी सांगितले की 15 मिनिटात तुम्ही दर्शन करूया आणि बोलूया, ज्या तुम्हाला बोलायचं आहे ते बोलूया। ते रवींद्रनाथ सोबत बोलूया असं त्यानंतर लेखक खूप अतिशय आनंदी झाला। हम मध्याह्न के बाद गुरुदेव जी की भेट हुई आणि दुपारी गुरुदेवचा भेट झाला। करीब 4 बजे होंगे। किती वाजला होता? 4 वाजला होता। गुरुदेव की धारणा थी कि कुछ 2-3 आदमी ही होंगे। त्यांना असं वाटलं होतं गुरुदेवना की फक्त 2-3 माणूस असणार। पर जब उन्होंने हम 14 जनों को देखा तो मजाक में उन्होंने कहा, अब मेरी क्षमता दरबार लगाने की नहीं रही। त्याने आम्हाला बघितले आणि सांगितले का की आता मी दरबार नाही लावू शकत। हसून म्हणाले की आता मी मजाक केले। हसून म्हणाले की आता माझी क्षमता नाही राहिली की मी एक दरबार उघडू। इस मकान में जगह की भी कमी है। इथे जगह पण कमी आहे। फिर हम सबको गुरुदेव से परिचय कराया गया। बाद में वार्तालाप सुरू हुआ। तिथे आमचा परिचय दिला आणि बातमी सुरू झाली। आता बघा, चर्चा के दौरान गुरुदेव ने कहा, अब से 50 बरस पहले जब मैंने कहानियां लिखना शुरू किया था। लेखक ने काय म्हणाले, गुरुदेव ने जी ने काय म्हणाले की पहिले 50 वर्ष पहिले मी कहाणी लिहायला सुरू केले। तो इस क्षेत्र में एक आदमी था। तिथे ती क्षेत्रावर एक म्हणजे एकच किंवा 2 किंवा 3 असंच आदमी होते। मेरे प्रारंभिक कहानियों में ग्रामीण जीवन के संसर्ग का ही वर्णन है। जे गुरुदेव कहाणी लिहितं तेथे जे वर्णन होते ना ते कोणतं होते? ग्रामीण। ग्रामीण म्हणजे गावाचं वर्णन ते करते आपल्या कवितामध्ये। उसके पहले इस तरह की कोई चीज बांग्ला भाषा में नहीं थी। त्यातून कोणती भी भाषा होते ते बांग्ला भाषाला नव्हते। मेरी कहानियों में ग्रामीण जनता की मनोवृत्ति के दर्शन होते हैं। इथे काय म्हणाले लेखक की गुरुदेवने काय म्हणाले की माझे जे कहाणी होते ना त्यातून ग्रामीण म्हणजे गावाची जे मनोवृत्ती होते त्याचा तुम्हाला दर्शन भेटणार आहे। उन कहानियों में कुछ ऐसी चीज है जो संसार के किसी भी देश के आदमी को भा सकती है, क्योंकि मनुष्य स्वभाव से तो दुनिया में हर जगह एक सा ही है। त्याने काय म्हटलं की जे जग आहे, जे संसार आहे त्याचा देशला खूप सारे व्यक्ती आहे आणि सगळ्यांचा स्वभाव काय आहे? वेगवेगळा आहे। पण ते राहते कुठं? जगालाही राहते ना। कुठे वेगळ्या जागावर राहते का? नाही, जगलाही रहते। गुरुदेव कुछ समय के लिए रुके, तभी अपने आप मेरे मुंह से निकल पड़ा, गुरुदेव आपके मन में काबुली वाला इस कहानी का विचार कैसे आया? गुरुदेव ठरले तिथे बसले होते। त्यातून मला एक प्रश्न पडला, लेखकला एक प्रश्न पडला, त्याच्या तोंडात काढले आणि ते म्हणाला की गुरुदेव आपले जे
कहाणी आहे काबुलीवाला, त्याचा विचार तुम्हाला कसा आला? जे कहाणी आहे काबुलीवाला, त्यांचा विचार तुम्हाला कसा आला? यह लोकप्रिय कहानी देश के सभी भाषाओं के सभी बच्चों को बहुत ही प्यारी लगती है. जे कहाणी आहे काबुलीवाला ते देशांचे हर भाषातून आहे आणि मुलांना ते खूप आवडले आहे. गुरुदेव बोले वो कहानी कल्पना की सृष्टि है. त्यांना काय म्हणाले? जे कहाणी आहे काबुलीवाला ते कल्पना विचाराची सृष्टी आहे, म्हणजे विचाराची जग आहे. एक काबुली वाला था, वो हमारे यहाँ आता था और हम सब उससे बहुत परिचित हो गए थे. एक काबुली वाला होता आणि ते इथे येत होता आणि आमच्या सोबत त्यांचा स्वभाव खूप अतिशय चांगला झाला. मैंने सोचा उसकी भी एक छोटी लड़की होगी और जिसकी वो याद किया करता होगा. मी म्हणाला त्यांचा पण एक मुलगी होती आणि ते सारखं सारखं तिला विचार करत होता, ती कशी राहणार, कशी होते, हे सगळं त्यांचा विचार होता. म्हणून मी ही कहाणी लिहिलं आणि काय आहे या कहाणीमध्ये आपण बघूया. इसी तरह वार्तालाप होता रहा. असंच वार्तालाप वाढवत लागला. हम सबके लिए यह एक मानसिक खाद्य है. आपल्या सगळ्या सोबत या सगळ्या लोकांचा हे काय आहे? मानसिक खाद्य आहे. आश्चर्य की बात तो यह है कि 15 मिनट के बजाय 40 मिनट हो चुके थे. आता काय झालं? लेखकने किती वेळ दिला होता? 15 मिनिट. बोलून बोलून किती वेळ झाला? 40 मिनिटात झाला. अब गुरुदेव उठे, चल पड़े. आता ती उठला आणि निघून गेले. जाते जाते उन्होंने कहा, जब मैं ऐसी किसी वार्तालाप के लिए कम समय देता हूँ तब मेरी वह बात सचमुच ठीक न मानिएगा, क्योंकि मुझे स्वयं लोगों से बातचीत करने में आनंद आता है. त्याने काय सांगितले की मी तिथे बसला आहे ना, जिथे वार्तालाप करत आहे त्यातून काही बातमी आहे ते खरंच आहे, पण तुम्ही मानायचा नाही मानायचं हे तुमच्यावर आहे आणि मी खूप आनंदी आहे की मी तुमच्या सोबत बसणार आहे, असा गुरुदेवने सांगितले. अब सबने गुरुदेव को धन्यवाद दिया. सगळ्या लोकांना त्यांना धन्यवाद दिले और विदा ली. मैं अतिथि गृह के मेरे कमरे में वापस आया. गुरुदेव के साथ हुए वार्तालाप से मुझे एक असाधारण उल्लास की अनुभूती हो रही है. त्यातून मी आपल्या कमरेतून आला आणि खोलीवर आला आणि ते बघितले की मला खूप उल्हास होते, खूप अतिशय चांगला वाटले कि मैं कुठून आला, कोणाला भेटला, हे सगळं मला खूप ही अतिशय आनंद झाला. पर जब मुझे पता चला कि जिस कमरे में मुझे ठहराया गया था उसी में गुरुजी ने अपने उपन्यास लिखे थे. पण मला हे वाटलं, मला जेव्हा माहित झाला की ज्या खोलीतून मला ठरवले आहे त्यातून गुरुदेव होते आणि काही क्षण ते तिथून बसून आपले उपन्यास लिहिलेले आहे. आता तुम्ही चित्रात बघत शकणार की इथे काय चाललं आहे. आता इथे बघा, तो मेरी खुशियों का ठिकाना न रहा. अहो, मुझे तो ये बात भी बताया गया कि गुरुदेव जी ने गीतांजलि का अधिकांश भाग इसी कमरे के बरामदे में बैठकर लिखा. आता इथे लेखकने काय सांगितले आहे की मला हे वाटलंच नाही, ज्या खोलीवर त्यांना ठरवले आहे त्यातून गुरुदेवने बसून गीतांजली एक पुस्तक आहे त्यांचा अधिकांश भाग लिहिलेला आहे. त्यांचा अधिकांश भाग तिथे लिहिलेला आहे. तर लेखक जो आहे विद्यालंकारजींना खूप आनंदी झाला. मैं सचमुच भाव विभोर हो उठा. क्या यह सच है? त्यातून त्याला काही कळत नव्हतं, ते अतिशय आनंदी झाला होता आणि त्याला कळत नव्हतं तेच खरंच आहे असं. मेरा अहोभाग्य था कि मैं उसी कमरे में ठहरा था. हे माझं भाग्य आहे की मला तीच खोली भेटली जिसमें नोबेल पुरस्कार प्राप्त गीतांजलि रची गई है. त्यातून नोबेल पुरस्कार गीतांजली लिहिलेला आहे. मी तिथून बसून आला आहे. आता या चित्रात तुम्ही बघणार की हे जो आहे गुरुदेव आहे आणि ह्या लोकांना जो हिंदी दलवर आला होता तेच लोक आहे.
लोक आहेत. तर आज आपण काय शिकलो, की जेव्हा आपल्या मनात असतात ना मला कोणाला भेटायला जायचं आहे, जे आपले आदर्श होते, त्यातून आपल्याला भेटायला खूप अतिशय आनंदी वाटते. तर तुमचं पण कोण असं असणार, गुरु असणार किंवा परिवारजन असणार, कुटुंबामध्ये कोणी पण असणार, त्यातून तुम्ही भेटून तुम्हाला अतिशय आनंद असणार.